नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या सर्व महत्वाकांक्षी वॉरियर्स आजच्या या विशेष युट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दिवसातल्या त्या सोनेरी तासांबद्दल बोलणार आहोत. अशा महत्वपूर्ण क्षणांबद्दल बोलणार आहोत की जेव्हा इतर जग हे गाढ झोपेत असतं, आळस देत असतं आणि तुम्ही ऑलरेडी सक्सेस मिळवण्यासाठी स्वतःला गिअर अप करत असता. चला तर मित्रांनो, मला जॉईन व्हा आणि आपण जाणून घेऊया की एका पॉवरफुल मॉर्निंग रुटीनचं रहस्य काय असतं, ते तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिटिव्ह एज देऊ शकतं. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न विचारू इच्छितो की साधारण आणि अनन्यसाधारण मध्ये काय फरक आहे? एका युपीएससी किंवा एमपीएससी अस्पायरंट मध्ये आणि एका पोस्ट होल्डर मध्ये काय फरक आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मॉर्निंग रुटीन बद्दल मी 10 अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये अत्यंत मदत करणार आहे. मित्रांनो, जी पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या एक गोष्ट तुम्हाला करायची नाहीये, ती म्हणजे तुमचा स्वतःचा फोन चेक करणे, रील बघणे, फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरच्या पोस्ट बघणे. मित्रांनो, सकाळचा वेळ हा अत्यंत शांत असतो, फ्रेश असतो आणि या पिरियड मध्ये तुम्हाला भरपूर मोठी अपॉर्च्युनिटी असते काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करण्याची. परंतु जर तुम्ही उठल्या उठल्या फोन बघितला किंवा सोशल मीडियावरच्या पोस्ट चेक केल्या तर त्या इमेजेस तुमच्या ब्रेन मध्ये दिवसभर टिकू शकतात. ज्या पोस्ट तुम्ही बघता, जे तुम्ही स्टेटस बघता, त्या गोष्टी सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये फिरू शकतात आणि त्याचा परिणाम तुमच्या दिवसभराच्या प्रोडक्टिव्हिटीवर होऊ शकतो, तुमच्या अभ्यासावर होऊ शकतो. तुम्हाला जर फोन पाहायचाच असेल तर इथून पुढे ज्या 9 गोष्टी मी सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं फोन बघू शकता. मित्रांनो, सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर अत्यंत कमी वेळात फ्रेश होण्याचा मी एक उत्तम उपाय तुम्हाला सांगणार आहे. सकाळी उठणं बरेच लोकांना जीवावर येतं, पहाटे उठणं अनेक लोकांसाठी अशक्य असतं, परंतु हाच पिरियड अभ्यासासाठी सगळ्यात प्रोडक्टिव्ह असतो मित्रांनो. आणि म्हणून उठल्या उठल्या फ्रेश होण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे की जेव्हा आपण उठतो सगळ्यात पहिले काही न करता तुम्ही वॉश बेसिन जवळ जायचं आहे आणि चेहऱ्यावर पाणी मारायचं. आता ह्या गोष्टी तर आपण सगळेच करतो, परंतु यासोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे चूळ भरायची आहे. आणि चूळ भरताना आपल्या तोंडामध्ये भरपूर पाणी साठवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही भरपूर पाणी तुम्ही साठवून घेता तोंडामध्ये, तेव्हा तुमच्या चेहऱ्याच्या ज्या शिरा आहेत, नसा आहेत, या मोकळ्या व्हायला सुरुवात होते. आणि अशा अवस्थेमध्ये तोंडामध्ये पूर्ण असं पाणी घेऊन, असा गाल फुगवून भरपूर पाणी हे तोंडावर मारायचं आहे. यांनी काय होईल, तुमच्या डोळ्यामध्ये जी काही घाण आहे, त्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावरचा जो काही आळस आहे हा दूर होण्यामध्ये मदत होणार आहे. आणि या टेक्निकमुळे तुम्ही अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये अगदी फ्रेश फील कराल. बऱ्याच लोकांना चहा किंवा कॉफीची सवय असते आणि चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही, परंतु तुम्ही ही टेक्निक सुरू करा, तुम्हाला हळूहळू याचे बदल जाणवायला सुरुवात होईल. मित्रांनो, अशा पद्धतीने फ्रेश झाल्यावर, ताजं झाल्यानंतर हा जो काळ आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, या पिरियड मध्ये तुम्ही सेल्फ टॉक करायचं आहे. आता सेल्फ टॉक करणं म्हणजे काय करणं, की दिवसभराचं माझं नियोजन काय आहे त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. काल मी कशा पद्धतीने अभ्यास केला, काल मी कोणते कोणते चॅप्टर्स पूर्ण केले, काल माझ्या अचिव्हमेंट्स काय होत्या, कोणते कोणते कन्सेप्ट मला काल जमले नाही आणि आज दिवसभरामध्ये मला कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत, माझं दिवसभराचं नियोजन काय आहे. आणि हे करत असताना स्वतःचे स्ट्रेंथ काय आहे, स्वतःच्या वीकनेस काय आहे, स्वतःच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय ज्याच्यावर तुम्ही प्राऊड फील करता, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही खूप थँकफुल आहात, तुम्ही निसर्गाचे, ईश्वराचे किंवा आपल्या आई वडिलांचे आभारी आहात, अशा कोणत्या गोष्टी आहेत याचा तुम्ही विचार करायचा आहे. आणि अशा पद्धतीने खूप कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने तुमच्या ब्रेनचं नरिशमेंट करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या आव्हानात्मक दिवसासाठी तुम्ही तयार होणार आहात. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या या प्रवासामध्ये शारीरिक फिटनेस आणि मेंटल फिटनेस अत्यंत महत्वाचा आहे. आणि साऊंड माइंड रेस्ट इन साऊंड बॉडी असं तुम्ही ऐकलं असेलच. मग जोपर्यंत तुमची बॉडी साऊंड नसेल तोपर्यंत तुमचं माइंड साऊंड होणार नाही. जो अभ्यास तुम्हाला करायचा आहे हा खूप टेक्निकल आहे, किचकट आहे, अवजड आहे आणि हा अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला पचवायचा असेल तर तेवढंच सशक्त तुम्हाला तुमचं माइंड बनवावं लागणार आहे. आणि सशक्त माइंड हे फक्त सशक्त बॉडीमध्येच राहू शकतं. यासाठी रोज तुम्हाला व्यायाम करायचा आहे. आता व्यायाम करायचा आहे म्हणजे जिम मध्ये जायचं आहे, मोठी मोठी वजनं उचलायची आहेत, भरपूर कष्ट करायचे आहेत, असला काहीही प्रकार तुम्हाला करायचा नाही मित्रांनो. फार तर फार 20 मिनिटं ते 30 मिनिटं तुम्हाला क्विक वॉर्मअप करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही फास्ट रनिंग करू शकता. 100 मीटर, 200 मीटर किंवा 400 मीटरचा एक राऊंड जरी तुम्ही मारला, किंवा जर तुम्ही पुशअप्स मारले, एक 50 पुशअप जरी तुम्ही मारले, तरीही अत्यंत कमीत कमी वेळामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वॉर्मअप होणार आहात. तुम्हाला 50 पुशअप्स नसेल जमत, तुम्ही 5 पासून सुरुवात करा.
आणि हळूहळू त्यांची संख्या वाढवा. परंतु रोज किमान 20 ते 30 मिनिटाचा व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, वॉर्मअप झाल्यानंतर, व्यायाम झाल्यानंतर तुम्हाला कोल्ड शॉवर घ्यायचा आहे. आता बरेच लोक म्हणतील की सर, थंड पाण्याची आम्हाला सवय नाहीये, परंतु तुम्ही 2-3 दिवस प्रयत्न करून बघा. मित्रांनो, कोल्ड शॉवर जेव्हा आपण घेतो तेव्हा कोल्ड शॉवरचे भरपूर फायदे असतात. कोल्ड शॉवरचा सर्वात पहिला फायदा म्हणजे यांनी आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. संपूर्ण बॉडीमध्ये ब्लडचा फ्लो हा सुधारून जातो. त्यासोबतच जेव्हा आपण फ्रेश मॉर्निंग मध्ये बाहेर पडतो, फ्रेश ऑक्सिजन आपण घेतो, ब्लड सर्क्युलेशन जर चांगला असेल तर त्यासोबत हा जो फ्रेश ऑक्सिजन आहे हा आपल्या माइंड पर्यंत, आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचतो. आणि यासोबतच जर उत्तम आहार आपला असेल तर न्यूट्रिएंट सप्लाय सुद्धा ब्रेनला चांगला होतो. आहाराबद्दल मी लवकरच एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये योग्य आहार काय आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपल्या दिवसाच्या अभ्यासाची सुरुवात आपल्याला रिव्हिजन पासून करायची आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की प्रिपरेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन जर तुम्ही केली नाही तर जो केलेला अभ्यास आहे तो तुम्ही विसरू शकता. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आणि हे तुमचं मॉर्निंग रुटीन फॉलो करत असताना जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचे. मित्रांनो, काल दिवसभर जो काही अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसांपासून जो तुम्ही अभ्यास करत आलेला आहात त्याचा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे. जर तुम्ही रिव्हिजन केली तर तुमचा एक मूड सेट होईल, तुमची एक कंटिन्युटी लागेल. काल जिथे तुम्ही अभ्यास थांबवला होता तिथून त्या पॉइंट पासून तुम्हाला पुढे अभ्यास सुरू करता येणार आहे. त्यामुळे रिव्हिजन अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, आता अभ्यासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये न्यूजपेपर रीडिंग अत्यंत महत्वाचं आहे. चालू घडामोडींचं महत्व युपीएससी मध्ये, राज्यसेवेमध्ये, कंबाईन परीक्षेमध्ये किती आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे डेली न्यूजपेपर रीडिंग अत्यंत महत्वाचं आहे. याच्याने काय फायदा होतो की तुम्ही रेग्युलर न्यूजपेपरच्या टच मध्ये राहता. चालू घडामोडीमध्ये काय सुरू आहे, कोणत्या नवीन अपडेट्स आहेत त्या तुम्हाला रोजच्या रोज कळतात. त्यामुळे परीक्षेच्या अगदी ऐन वेळेवर तुम्हाला कंपायलेशनच्या किंवा मासिकाच्या किंवा वार्षिक पुस्तकांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. तुम्ही वर्षभर थोडा जर न्यूजपेपर वाचत आलेले असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिकॉल करणं, आठवणं अत्यंत सोपं जातं आणि म्हणून रोज किमान अर्धा तास तुम्ही न्यूजपेपर वाचला पाहिजे. आता न्यूजपेपर कोणते वाचले पाहिजे, कशा पद्धतीने चालू घडामोडींचा अभ्यास केला पाहिजे यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा इथे वरती कुठेतरी ती लिंक मिळेल, तिथे जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. आता पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला अभ्यासाला बसायच्या अगोदर किंवा अभ्यास पुढे कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला अभ्यासक्रमाची कॉपी एकदा वाचून काढायची आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा नेहमी तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबतच डेली त्याचं रीडिंग तुम्ही करणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यातले कीवर्ड्स, मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामधले जे कीवर्ड्स आहेत, महत्वाचे शब्द आहेत, हे वारंवार तुमच्या वाचनात आले पाहिजे, जेणेकरून नेमका अभ्यासक्रम काय आहे हे तुमच्या लक्षात यायला सुरुवात होते. अभ्यासक्रमामधले जे खास खळगे आहेत, बारकावे आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येतं आणि अभ्यास करत असताना कोणते टॉपिक्स झालेले आहेत, कोणते टॉपिक्स बाकी आहे हेही तुम्हाला लक्षात येतं. जर तुम्ही युपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करत असाल किंवा राज्यसेवा नव्या पॅटर्नची तयारी करत असाल तर यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम पाठांतर असणं हे खूप मदत करतं जर तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं असेल तर या सर्व कारणांमुळे अभ्यासक्रम रेग्युलर वाचत राहणे, अभ्यासक्रमाचं पाठांतर करणे अत्यंत महत्वाचं आहे. मग आता तुम्ही रिव्हिजन केलेली आहे, न्यूजपेपर वाचला, अभ्यासक्रमावरून एक रीडिंग केली. आता इथून पुढे कुठलाही प्रकारचा अभ्यास सुरू करण्या अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचायला विसरू नका. जोही टॉपिक तुम्ही अभ्यास करणार आहात, उदाहरणार्थ इतिहास घेणार आहात किंवा विज्ञान घेणार आहात किंवा अर्थव्यवस्था घेणार आहात, तर त्या टॉपिकवर तुम्ही मागील वर्षाचे प्रश्न किती येऊन गेलेले आहेत त्यांचं वाचन किंवा अर्धा ते पाऊण तास केलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही मौद्रिक धोरणाबद्दल अभ्यास करत आहात तर मौद्रिक धोरणावर मागच्या 10 वर्षामध्ये किती प्रश्न येऊन गेले ते बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर भारतीय राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास करत असाल तर भारतीय राष्ट्रीय चळवळीवर किती प्रकारे प्रश्न विचारले गेले, कोणत्या चळवळींवर प्रश्न विचारले गेले, कोणत्या नेत्यांवर प्रश्न विचारले गेले, हे जे बारकावे आहेत हे वाचून घेणं आणि मग अभ्यास करायला सुरुवात करणं महत्वाचं आहे. तुम्ही मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका वाचून जेव्हा अभ्यास करायला जाल तेव्हा तुम्ही डिटेक्टिव्ह माइंडनी अभ्यास कराल. तुम्हाला कळणार आहे की नेमकं कोणत्या डिरेक्शननी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कोणत्या मुद्द्यांना तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि या पॉवरफुल अशा मॉर्निंग रुटीन बद्दल सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कोवळ्या उन्हात तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्ही एक्सरसाइज साठी बाहेर पडता, त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जाता, अभ्यासाला सुरुवात करता, परंतु कधीतरी एक 10 ते 15 मिनिटं
कोवळ्या उन्हामध्ये सकाळी 7 पासून तर एक 8:30-9 पर्यंत एक 15 ते 20 मिनिटं असे तुम्ही काढा, की जिथे कोवळ्या उन्हात येऊन तुम्ही बसता आहात किंवा कोवळ्या उन्हात येऊन तुम्ही वॉकिंग करता आहात. जेणेकरून काय होईल की कोवळ्या उन्हाचा स्पर्श तुम्हाला होईल आणि याचे पण बरेच फायदे आहेत. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळतं आणि त्याच्यानंतर तुमची जी रोग प्रतिकार क्षमता आहे ती वाढते. बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचं मी असं ऑब्झर्व करतो की दिवसेंदिवस हे खोलीत बसून अभ्यास करतात किंवा रूम मध्ये बसून अभ्यास करतात आणि सूर्याशी त्यांचा संबंध येत नाही. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकार क्षमता कमी होऊन जाते आणि त्यामुळे साधे साधे रोग म्हणजे सर्दी, खोकला, ताप, आजारपण, हे छोटे मोठे दुखणे हे तोंड वर काढत असतात. याच्यापासून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर रोज किमान 10 ते 15 मिनिटं कोवळ्या उन्हात तुम्हाला फिरायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारण आणि अनन्यसाधारणामध्ये काय फरक आहे किंवा आस्पायरंट आणि पोस्ट होल्डर मध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो, हेच बारीक बारीक फरक आहेत जे तुम्हाला एका आस्पायरंट पासून पोस्ट होल्डर बनवतात. अगदी सकाळी उठल्यापासूनचं जे रुटीन आहे आणि हे बारीक सारीक फिटनेस सारख्या गोष्टी आहेत, कॉन्सन्ट्रेशन सारख्या गोष्टी आहेत, ब्लड सर्क्युलेशन, आहार आणि ह्या सगळ्या गोष्टी जितक्या बारीक तुम्हाला वाटतात तितकं मोठं यांचं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या सक्सेसमध्ये होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतंय की जे मॉर्निंग रुटीन मधले महत्त्वाचे 10 पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही आता इथून पुढे फॉलो कराल आणि तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही माझ्याशी शेअर करा की तुम्हाला या रुटीन मधून काय फायदा झाला. निश्चितच तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्समध्ये, इफेक्टिव्हनेसमध्ये आणि तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल अशी मला खात्री आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक जरूर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, त्यासोबतच ऑल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया पुढच्या कुठल्यातरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा स्वप्न स्टडीज. यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.